पहा सुखी जीवनाचा मंत्र। सर स्मूथ पेनिसेस काय असतात आणि ते नॉर्मल असतात का याबद्दल थोडी माहिती पाहिजे। परत एकदा विचारा मला। स्मूथ पेनिसेस काय असतात राईट आणि राईट ते राईट नॉर्मल असतात का म्हणजे याबद्दल माहिती पाहिजे। स्मूथ म्हणजे सरफेस जो आहे हा प्लेन असणारे अशा प्रकारचे की लिंग असतात का आणि ते नॉर्मल असतात का, बरोबर आहे। चला, खूप खूप छान प्रश्न आहे आणि याचे उत्तर तुम्हाला देऊया। जवळपास 22 प्रकार आपण डिस्कस करतोय, सायंटिफिकरित्या त्याचं महत्त्व सांगतोय, जेणेकरून जो सेक्स एज्युकेशनचा अभाव आहे तुम्ही स्वतः ग्रँटेड करता की हे ॲबनॉर्मल आहे आणि त्यातनं पुन्हा काही भांडणं सुरू करता। लवकरच ह्या टॉपिक नंतर आपण स्त्रियांकडे देखील येणार आहोत, ते व्हॅरिएशनही पाहणार आहोत का सामाजिक दृष्ट्या याचं फार मोठं महत्त्व आहे, सांगूया। कधीही प्रत्येकाला काय वाटतं की आयडियल म्हणजे माझं नाक असं सरळ लांब सेंटरमध्ये टोकदार, असं आयडियल कुठल्याही प्रकारचा ऑर्गन बनत नसतो। जेव्हा निसर्ग आपल्याला बनवतो तेव्हा त्या बॉडीला सूट होणारं तुमच्या जेनेटिक्समध्ये जे काही आहे, तुमचे आईवडील जे आहेत त्यांचं कॅरेक्टर घेऊन तुम्हाला ट्रान्समिशन देऊन ते बनवलं जातं, ते चांगल्यासाठी बनलेलं असतं। आता स्मूथ पेनिस हा प्रकार असतो का? नक्कीच असतो। बऱ्याचदा काय असतं, काही कारणामुळं ज्या लिंगावर व्हेन्स असतात ह्या व्हेन्स त्या ठिकाणी ॲपिअरन्स दिसत नाही आणि व्हेन्स नाही दिसल्या कम्प्लिटली फक्त स्किनचा भागाने एक स्मूथ आकार दिसतो। अशा वेळेला काही पार्टनर कंप्लेंट करतात, सर म्हणे हे काही बरोबर मला साईज वाटत नाही, तो स्मूथनेस आहे त्यामुळे मला ॲक्ट करताना कसल्या प्रकारचं एन्जॉयमेंट मिळत नाही। मग अशा वेळेला काय करायचं? हे देखील नॉर्मल असतं, याला घाबरायचं नाही। काय करायचं, या ठिकाणी सेक्सॉलॉजी सेंटर्सला भेटल्यानंतर त्या ठिकाणी काही पी-शॉट थेरपीज आहेत किंवा बऱ्याचदा आम्ही सिलिकॉनचे काही पिलेट्स असतात ते वापरून देखील तुम्हाला तो रफनेस किंवा इरेग्युलॅरिटी त्यामध्ये आणता येते। पण दोन्ही पार्टनरची संमती, दोघांचं एन्जॉयमेंट, दोघांचं प्लेजर आणि दोघांची संमती यामध्ये अतिशय आवश्यक असते, नंतरच आपण हे केस करू शकतो।